मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड शिकून घेणार आहोत. त्या टाइप्स ऑफ म्युच्युअल फंडचं नाव आहे थीमॅटिक म्युच्युअल फंड. तुमच्यापैकी किती लोकांनी आधी हे नाव ऐकलेलं आहे हे मला पहिलं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. थीमॅटिक म्युच्युअल फंड्स. थीमॅटिक म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय असतं, कशा प्रकारे ते असतात, कशी त्यांची जडणघडण असते, या सर्व गोष्टी आपण शिकून घेऊ. थीमॅटिक या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे म्युच्युअल फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे एका स्पेसिफिक थीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे स्पेसिफिक थीमला डोक्यामध्ये ठेवून त्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. स्पेसिफिक थीम म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या थीम असतात, जसं की फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल ही एक थीम आहे. किंवा रिन्युएबल एनर्जी ही एक थीम आहे. बरोबर. अशा प्रकारे डिफरंट डिफरंट थीम्स असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक थीम आहे. अशा प्रकारे डिफरंट डिफरंट थीमॅटिक असतात, डिफरंट डिफरंट थीम्स असतात आणि त्याचे डिफरंट डिफरंट स्टॉक्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स बोलाल, इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात, जसं की टाटा पॉवर येते, त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा येते, त्यानंतर तुम्हाला मारुती सुझुकी येते, म्हणजे ह्या सगळ्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्या. त्यानंतर बॅटरीवाल्या कंपन्या येतात, जसं की अमर राजा बॅटरी असेल किंवा एक्साइड इंडस्ट्री असेल. अशा डिफरंट डिफरंट कंपन्या, चार्जिंग स्टेशन्स वाल्या कंपन्या, टाटा पॉवर असेल. अशा प्रकारे ही आता एक थीम आहे. ह्या थीम मधले जेवढे पण स्टॉक्स येतात त्या स्टॉक्स मध्ये हे अशा प्रकारचे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करत असतात. ह्यांना म्हणतात थीमॅटिक म्युच्युअल फंड, स्पेसिफिक थीम फॉलो करणारे म्युच्युअल फंड्स. ओके. ह्यांच्यासाठी रूल असा आहे की त्यांना मिनिमम 80% ऑफ होल्डिंग जी आहे ती अशा प्रकारच्या थीम्स मध्ये ठेवावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा म्युच्युअल फंड असेल इलेक्ट्रिक व्हेकल वाला, इलेक्ट्रिक व्हेकल थीम वाला जर म्युच्युअल फंड असेल, तर त्यांना असा क्रायटेरिया आहे की त्यांना त्यांची मिनिमम 80% ऑफ होल्डिंग याच थीम मधल्या स्टॉक्स मध्ये ठेवावी लागणार. बाकी 20% ते कुठेही ठेवू शकतात, पण त्यांना मिनिमम 80% ह्या थीम मध्ये ठेवायची आहे इन्व्हेस्टमेंट. आता ह्याच्यामध्ये बेनिफिट काय होऊ शकतो की तुम्हाला ड्रॉबॅक काय होऊ शकतो हे शिकून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले जो देश आहे इंडिया आहे, आपली जी इकॉनॉमी आहे ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द सेक्टर्स, मोस्ट ऑफ द थीम्सला ह्याच्या पुढे ग्रोथसाठी फार चांगला चान्स आहे. म्हणजे तुम्ही कोणताही सेक्टर किंवा कोणती थीम घ्या. फॉर एक्झाम्पल आता आपण पेंट सेक्टर घेतलं, किंवा फॉर एक्झाम्पल आपण आयटी सेक्टर घेतलं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर घेतलं, कन्स्ट्रक्शन सेक्टर घेतलं, कोणतेही सेक्टर घेतलं तरी आपण असं बोलू शकतो की ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ आहे, ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ येऊ शकते. का? कारण आपली इंडियाच ही एक ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये, ऑलमोस्ट प्रत्येक सेक्टरमध्ये पुढच्या येत्या काळामध्ये चांगली ग्रोथ येऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे थीमॅटिक फंड, आता थीमॅटिक फंडचा तुम्हाला बेनिफिट काय होऊ शकतो की तुम्हाला माहिती आहे की इथे 80% ऑफ इन्व्हेस्टमेंट जी आहे ही स्पेसिफिक थीमला फॉलो करून त्यांनी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ जास्त कॉन्सन्ट्रेट होतो. कॉन्सन्ट्रेट म्हणजे एकाच थीम वरती तुमचा फोकस होतो आणि त्या थीम मध्ये तुमचा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेट होतो. समजा भविष्यामध्ये त्या थीम बद्दल किंवा त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या गोष्टी नाही घडल्या, काही प्रॉब्लेम्स आले, समजा इलेक्ट्रिक व्हेकल्स या थीम मध्ये पुढच्या काही वर्षामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, काही चुकीच्या गोष्टी झाल्या किंवा ती सक्सेसफुल नाही होत असेल, तर तुम्ही जेवढी पण इन्व्हेस्टमेंट करणं ती धोक्यामध्ये येऊ शकते. पण त्या उलट जर ही थीम जी आहे ती फार चांगला परफॉर्म करायला लागली, तर तुम्ही ह्या थीमॅटिक म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फार जास्त रिटर्न्स भेटू शकतात. थीमॅटिक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोस्ट ऑफ द कडून रिस्की यासाठी समजली जाते कारण की ती एका थीम वरती जास्त कॉन्सन्ट्रेटेड होते. म्हणजे एकाच थीम वरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता असं होतं. जर ती थीम चालली तर चांगला फायदा होतो, पण नाही चालली तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून राहू शकता, तुम्हाला त्यामध्ये नुकसान होऊ शकतं. थीमॅटिक म्युच्युअल फंड तुम्हाला समजलं असेल. आता आपण काही थीमॅटिक म्युच्युअल फंड्स या ठिकाणी नक्की शिकून घेऊया. मी तुम्हाला काही चांगले थीमॅटिक म्युच्युअल फंड सुद्धा या ठिकाणी नक्की सांगेन. त्यासाठी आपण जाऊया आपल्या आपल्या ईटी मनी या वेबसाईट वरती. इथे तुम्ही थीमॅटिक म्युच्युअल फंड जर सर्च केलं तर तुम्हाला इथे जवळपास 51 फंड दिसतात आणि ह्याचे ऍव्हरेज रिटर्न्स आहेत 22%. म्हणजे फार चांगले रिटर्न्स यांनी दिलेले आहेत. आता आपण काही थीमॅटिक म्युच्युअल फंड्स बघूया ज्यांनी फार चांगले रिटर्न्स दिले आणि त्यांची रँकिंग खूप चांगली आहे. गेल्या 5 वर्षाचा सीएजीआर आहे इथे. पहिला म्युच्युअल फंड इथे सजेस्ट केलेला तो म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चरिंग फंड. आता फंड काय आहे नेमका, ह्याने गेल्या 5 वर्षामध्ये एक जवळपास तुम्हाला 27%च्या ऍव्हरेज सीएजीआर ने रिटर्न दिले. म्हणजे फार जास्त रिटर्न दिलेत. 27% रिटर्न, फार जास्त रिटर्न दिले. आता ऑब्विसली ही थीम आहे मॅन्युफॅक्चरिंग फंड.
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही जर बघाल लार्ज कॅप मध्ये 46, मिड कॅप मध्ये 34 आणि स्मॉल कॅप मध्ये 12%. तुम्ही जर ह्याच्यामध्ये डिटेल होल्डिंग्स पाहिलात ना, तर तुम्हाला समजेल की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यात इन्व्हेस्टमेंट आहे. जसं की मॅन्युफॅक्चरिंगला काय काय मटेरियल लागतं, त्यामध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग तो स्टील असेल, मग ते सिमेंट्स असतील, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, की अल्ट्राटेक सिमेंट असेल, L&T असेल, सन फार्मा असेल, JSW स्टील असेल, सिमन्स असेल, रिलायन्स इंडस्ट्री असेल. सो अशा प्रकारे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट असणार. ह्या फंडने फार चांगले रिटर्न्स केलेले आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये जवळपास 27% रिटर्न्स आहेत. तुम्ही जर इथे आलात तुम्हाला ह्यांची रँकिंग पण देईल. त्यानंतर अजून एक चांगला परफॉर्म करणारा फंड म्हणजे ICICI प्रुडेन्शियलचाच इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड. ह्याने गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास तुम्हाला 26%चे रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये लार्ज कॅप जवळपास 66% आहे, मिड कॅप 14%, स्मॉल कॅप 9%च्या आसपास. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्यांचं नाव काय आहे, ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड. म्हणजे इंडियामध्ये ज्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज आहे अशात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलंय. सो मोस्ट ऑफ दी तुम्हाला दिसणार फायनान्शियल सेक्टर. का? कारण ह्यांना असं वाटतं की इंडियामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये फार जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, हेल्थ केअर मध्ये फार जास्त अपॉर्च्युनिटी आहेत, इन्शुरन्स मध्ये आहेत, म्हणून त्यांनी अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली. सो डिटेल कंपन्या जाणून घ्यायच्या, क्लिक करा इथे बघा. HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस, ITC, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक. सो मोस्ट ऑफ द करून त्यांनी बँकिंग सेक्टरमध्ये, फायनान्स सेक्टरमध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. SBI कार्ड असेल, ऍक्सिस बँक असेल, HDFC लाईफ इन्शुरन्स असेल, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, एशियन पेंट असेल. सो अशा ज्यामध्ये ह्यांना अपॉर्च्युनिटी दिसते अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. सो तुम्हाला पण जर ग्रोथला कन्सिडर करून अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ह्या अपॉर्च्युनिटीज फंड असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग फंड्स असतील किंवा असे अनेक फंड्स आहेत. इथे बघा, FMCGचा फंड आहे, एक्सपोर्टचा फंड आहे, इंडिया अपॉर्च्युनिटीज फ्रँकलिनचा फंड आहे, त्यानंतर SBI मॅग्नमचा फंड आहे, निपॉन इंडिया कॉन्ड फंड आहे, टाटा एथिकल फंड आहे. सो अशा प्रकारे वेगवेगळी नावं आहेत. तुम्ही त्याच्यामधल्या कंपन्या बघायच्या, त्यांच्यातले सेक्टर बघायचे आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. थीमॅटिक फंडमध्ये फक्त 80% ऑफ इन्व्हेस्टमेंट ही एका सेक्टरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड केली जाते. सो तुम्हाला त्याची रिस्क माहिती असली पाहिजे आणि रिटर्न्सला कन्सिडर करून तुम्ही त्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता. थीमॅटिक फंड बद्दल माहिती आवडलेली असेल, काय करायचं तुम्हाला माहिती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला कमेंट करायचे, काय तुम्हाला अधिक माहिती पाहिजे सांगा. नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.